Hello student, my name is Professor D.A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. बाळांनो, आपण युनिट नंबर जो 5 बघत आहोत फंक्शन आहे. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण लायब्ररी फंक्शन्स कोणते आहेत, युजर डिफाइन्ड फंक्शन्स कोणते आहेत, त्यानंतर आपण लायब्ररी फंक्शनचे वेगवेगळे टाइप्स बघितले. आपण लायब्ररी फंक्शनमध्ये आपण स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन, टाइम रिलेटेड फंक्शन्स आपण बघितले आहेत. तर बाळांनो, आता आपण युजर डिफाइन्ड फंक्शन आपण बघत आहोत. तर युजर स्वतः डिफाईन करतो त्या फंक्शनला आपण काय म्हणायचं, युजर डिफाइन्ड फंक्शन. तर युजर डिफाइन्ड फंक्शनचे 4 प्रकारचे टाइप्स आहेत. 4 प्रकारचे टाइप्स आपण 1 बाय 1 स्टडी करायचे आहेत. तर मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये फर्स्ट टाइप कंप्लीट केला होता. युजर डिफाइन्ड फंक्शनचे 4 टाइप्स आहेत, म्हणजे 4 प्रकारे युजर डिफाइन्ड फंक्शनचे टाइप्स आहेत. तर फंक्शन फर्स्ट टाइप आहे फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट आणि नो रिटर्न व्हॅल्यू. म्हणजे फंक्शन अशा पद्धतीचं आहे ज्याला आर्ग्युमेंट्स म्हणजे ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिसमध्ये आर्ग्युमेंट्स पण नाहीत आणि त्याला डेटा टाईप पण नाही. सेकंड आहे फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड रिटर्न व्हॅल्यू, म्हणजे आर्ग्युमेंट नाही आहेत पण त्याला मात्र डेटा टाईप आहे. त्यानंतर थर्ड आहे फंक्शन विथ आर्ग्युमेंट्स अँड नो रिटर्न व्हॅल्यू, म्हणजे फंक्शनला आर्ग्युमेंट आहेत पण डेटा टाईप नाही. आणि फोर्थ आहे फंक्शन विथ आर्ग्युमेंट्स अँड अ रिटर्न व्हॅल्यू, म्हणजे फंक्शनला आर्ग्युमेंट पण आहेत आणि डेटा टाईप पण आहे. असे हे 4 प्रकारचे फंक्शन असतात. म्हणजे एका फंक्शनला डेटा टाईप असतो, पॅरामीटर नसतात, पॅरामीटर असतात, पॅरामीटर नसतात, डेटा टाईप असतो. त्यानंतर दोन्ही पण असतात आणि दोन्ही डेटा टाईप पण असतो आणि आर्ग्युमेंट्स पण असतात. आणि ॲट अ टाईम दोन्ही पण नसतात, म्हणजे डेटा टाईप पण नसतो आणि आर्ग्युमेंट पण नसतात. अशा पद्धतीनं हे फंक्शन्स आहेत. हे फंक्शन जे आहे ते युजर डिफाइन्ड फंक्शन्स आहेत. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बाळांनो फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू, म्हणजे फंक्शनला डेटा टाईप पण नाही आहे आणि फंक्शनला आर्ग्युमेंट्स पण नाही आहेत. तर इथं आपण प्रोग्रॅम एक बघितला होता. तर बाळांनो, हा प्रोग्रॅममध्ये बघा व्हाईड म्हणजे डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू, म्हणजे त्याचा रिटर्न टाईप काय नाही आहे, म्हणजे डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. आणि तुम्हाला फंक्शन जो आहे प्रिंट आणि एमच्या ब्रॅकेटमध्ये आर्ग्युमेंटसुद्धा दिसत नाहीत, म्हणजे त्याला विदाऊट आर्ग्युमेंट आहे. तर अशा पद्धतीनं आपण फर्स्ट टाईप कंप्लीट केलेला होता. तर बाळांनी ते एक एक्झाम्पलसुद्धा घेतलं होतं, तुम्हाला मी सांगितलेलं हा जो प्रोग्राम आहे. तर सेकंड एक एक्झाम्पल घेतलं होतं की ॲडिशन करायचे आहे. आता आपण इथं युजर डिफाइन्ड फंक्शन कोणतं आहे, व्हॉइड सम. आणि मेनमध्ये बघा, मेनमध्ये गेल्यानंतर प्रिंट केलेला आहे मेसेज गोइंग टू कॅल्क्युलेट सम ऑफ 2 नंबर. आउटपुट काय येणार, फर्स्ट लाईन गोइंग टू कॅल्क्युलेट सम ऑफ 2 नंबर. त्यानंतर सम कॉल केला आहे फंक्शन. मग सम केल्यानंतर त्याची डेफिनेशन बॉडी बघा, क्लोज कर्ली ब्रेस झाल्यानंतर आहे व्हॉइड सम. आणि त्याच्यामध्ये मग आपण काय केले, 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेत ए आणि बी, आणि ते 2 व्हेरिएबलची व्हॅल्यूज एंटर करून घेतलेत आणि त्या 2 व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजसुद्धा स्टोअर केल्यात आणि ए प्लस बी रिझल्ट डिस्प्ले केला आहे. द सम इज ए प्लस बी. मग आता एला आणि बीला व्हॅल्यू एंटर करून घेतली 10 आणि 24 आणि सम इज ए प्लस बी म्हणजे किती आली, सम इज 34. अशा पद्धतीने एक्झिक्यूट होणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा युजर डिफाइन्ड फंक्शन क्लोज झाला, म्हणजे व्हॉइड समची ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस क्लोज झाल्यानंतर तिथून तो डायरेक्ट जम्प परत मेनमध्ये जाणार. पण मेन सम फंक्शन जिथं कॉल केलं त्याच्यानंतर आपण त्याच्या अंडर काही लास्टला कुठेही स्टेटमेंट्स प्रिंट केलेले नाहीत, म्हणजे तो काय झालेला आहे, फंक्शन तिथं एंड झालेला आहे. मग व्हाईडचा सुद्धा एंड झालेला आहे, म्हणजे इथं प्रोग्रामचा एंड झालेला आहे. मग आउटपुट आपल्याला फक्त 4 लाईनमध्येच गोइंग टू कॅल्क्युलेट सम ऑफ 2 नंबर आणि एंटर 2 नंबर्स, 2 नंबर्स एंटर करा आणि त्यांची सम, इतकंच आपल्याला आउटपुट डिस्प्ले होणार आहे. तर आता सेकंड टाईप जो आहे फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड अ रिटर्न व्हॅल्यू, म्हणजे फंक्शन विदाऊट आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू, म्हणजे पॅरामीटर्स नाही आहेत पण रिटर्न टाईप आहे. काय म्हणायचं आहे, पॅरामीटर्स फंक्शन विदाऊट आर्ग्युमेंट्स, म्हणजे आर्ग्युमेंट्स नाही आहेत पण रिटर्न टाईप आहे. म्हणजे आर्ग्युमेंट्स म्हणजेच पॅरामीटर्स नाहीत पण डेटा टाईप आहे. मग बघा, आता आपण डेटा टाईप मेन्शन केला आहे, हॅश इन्क्लूड stdio.h ह्या हेडर फाईल नंतर आपण इंट हा डेटा टाईप आहे, सम हे आपण युजर डिफाईन फंक्शन कॉल केले. मग हे डिक्लेरेशन झालं फंक्शनचं. मग आता मेनमध्ये बघा आपण काय केलो आहे, एक्झिक्युशन चालू झालं, मग इथं डिक्लेरेशन झालं आहे फंक्शनचं. त्यानंतर मेनमध्ये गेला, मेनमध्ये इंटिजर रिझल्ट हा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे आणि प्रिंट मेसेज केला आहे गोइंग टू कॅल्क्युलेट सम ऑफ 2 नंबरचं. म्हणजे इथं काय केलेलं आहे, सम ऑफ 2 नंबरचं कॅल्क्युलेट करायचं आहे. हा मेसेज प्रिंट होणार फर्स्ट, गोइंग टू कॅल्क्युलेट सम ऑफ 2 नंबर, म्हणजे आउटपुटमध्ये हा मेसेज फर्स्ट येणार. त्यानंतर रिझल्ट इक्वल टू, मग रिझल्ट ह्या व्हेरिएबलला
कुणाची व्हॅल्यू असाइन केल्या, सम या फंक्शनची. कुणाची व्हॅल्यू असाइन केल्या, सम, आणि फंक्शन आहे नाही आहे, मग सम या फंक्शनची रिझल्टला व्हॅल्यू असाइन केल्या. मग सम फंक्शन आपण इथं कॉल केलं आणि ते कुणाला व्हॅल्यू असाइन केल्या, रिझल्टला. मग रिझल्ट सम डायरेक्ट सम कुठं फंक्शन डिफाईन केलं आहे त्याच्या तिथं तो जम्प होणार आहे, म्हणजे इंटिजर सम. मग इंटिजर सममध्ये तो जम्प झाला. इंटिजर सममध्ये तो काय केला, आपण इंटिजर सममध्ये तो जम्प झाल्यानंतर त्या फंक्शनमध्ये काय तर स्टेटमेंट्स प्रिंट होणार आहेत. ए आणि बी दोन व्हेरिएबल्स आहेत आणि प्रिंट केलेला आहे एंटर 2 नंबर. 2 नंबर्स एंटर करून घेतलेत, ए आणि बी, आणि रिटर्न परत काय केले, ए प्लस बी केलो आहे. म्हणजे आपण ए आणि बी ॲडिशन होणार, आणि ती ॲडिशन कशा स्टोअर होणार, रिझल्टमध्ये, कारण ती व्हॅल्यू कुणाला असाइन केली आहे, रिझल्टला. रिझल्ट इक्वल टू सम फंक्शन असाइन केलं आहे. मग ए प्लस बी झालं का, ए प्लस बी. आता फॉर एक्झाम्पल एंटर 2 नंबर केले, 10 आणि 24. 10 आणि 24 इथं आपल्याला आउटपुट मिळालं काय, 34. ए प्लस बी 34. मग 34 म्हटल्यानंतर सम फंक्शनमध्ये आपल्याला आउटपुट आलेलं आहे 34, आणि ते कुणाला असाइन झालं आहे, रिझल्टला. सो प्रिंट बघा, त्याच्यानंतर परत ते फंक्शन एंड झालं. फंक्शन एंड झाल्यानंतर परत नेक्स्ट लाईन आहे printf%d रिझल्ट. मग प्रिंटएफमध्ये बघा आपण रिझल्ट प्रिंट केलं. मग रिझल्टला व्हॅल्यू किती आल्या, 34. मग द सम इज, सम काय प्रिंट होणार, %d. नंतर बघा एंटर 2 नंबर झाल्यानंतर सम रिझल्ट काय डिस्प्ले झाला, द सम इज 34. सम किती झालेला आहे, 34. आउटपुट येणार आहे फक्त 34 येणार आहे. अशा पद्धतीनं आपण हा प्रोग्रॅम एक्झिक्यूट करायचा आहे. हा प्रोग्रॅम तुम्ही स्वतः एक्झिक्यूट करून बघा. त्यानंतर नेक्स्ट थर्ड टाईप आहे फंक्शन विथ आर्ग्युमेंट्स अँड नो रिटर्न व्हॅल्यू. म्हणजे फंक्शनला आर्ग्युमेंट्स आहेत पण डेटा टाईप नाही. तर सेम प्रोग्राम आहे बघा, हॅश इन्क्लूड stdio.h मध्ये. आता फंक्शनला डेटा टाईप नाही आहे, म्हणजे व्हॉइड वापरला तरी चालतो, कारण व्हॉइड डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. मग व्हॉइड सममध्ये आपण काय केलेत, मी 2 आर्ग्युमेंट पास केलेत. आर्ग्युमेंट आता पास केलेत, पण मला आर्ग्युमेंटची नावं काही माहीत नाही आहे, पण त्यांचा डेटा टाईप तुम्हाला माहीत असेल म्हणून मी डेटा टाईप पास केला आहे इंट कॉमा इंट. मला आर्ग्युमेंट्स माहीत नाही आहेत कुठले, ए बी आहेत की कोणते आहेत मला माहीत नाही. माहीत नसेल ना, तर तुम्हाला डेटा टाईप माहीत असेल ना, त्याचा कोणता तुम्ही व्हेरिएबलला देणार आहे. तर इंट कॉमा इंट, मग 2 आर्ग्युमेंट पास केले तुम्ही. आता तुम्हाला मल्टिपल आर्ग्युमेंट पास करायचे असतील तर तुम्ही यूज करू शकता, पण जसा तो फंक्शन डिक्लेअर केला आहे तसाच फंक्शन तो डिफाईनसुद्धा करायचा आहे. त्यानंतर बघा मेनमध्ये जंप झाला. मग मेनमध्ये ए बी आणि रिझल्ट 3 डिक्लेअर केले आहेत, त्यांचा डेटा टाईप आहे इंटिजर. मग प्रिंटमध्ये काय मेसेज प्रिंट होणार, गोइंग टू कॅल्क्युलेट सम ऑफ 2 नंबर्स. त्यानंतर प्रिंटएफमध्ये एंटर 2 नंबर्स, 2 नंबर एंटर झाले. 2 नंबर मी 10 आणि 24 केले, ते ए आणि बीला गेले का. मग सम ए कॉमा बी फंक्शन कॉल केलं आहे का, सम ए कॉमा बी. मग ए कॉमा बी हे सम काय आहे, युजर डिफाईन्ड फंक्शन. मग त्यानंतर त्याची कॉल केलो आहे आपण आणि वरती डिक्लेअर केलं. मग आता डेफिनेशन बॉडी खाली आहे बघा, दिसतोय तुम्हाला. तर व्हॉइड सममध्ये इंट ए कॉमा इंट बी आहेत का, म्हणजे आता आपल्याकडे ए आणि बी व्हेरिएबल आले ना, मग ए आणि बी म्हणजे ए आणि बी मॅच झाले ना. वरती डिक्लेअर केलेला जो फंक्शन आहे आणि तो जो डिफाईन केला तो मॅच झाला. मग त्यानंतर सम इज, सम काय आहे, ए प्लस बी. आउटपुट काय येणार, ए प्लस बी. 10 आणि 24 तुम्ही इनपुट केलं ना, द सम इज काय येणार, 34. अशा पद्धतीनं तुम्ही फंक्शन विथ आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू, म्हणजे त्याला व्हॅल्यू रिटर्न न करता सुद्धा तुम्ही करू शकता. डेटा टाईप मेन्शन न करता सुद्धा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही जितके पॅरामीटर्स पास करतात डिक्लेरेशनच्या वेळी, तितकेच पॅरामीटर्स डेफिनेशनच्या वेळी सुद्धा ते असले पाहिजेत. जर फंक्शन मॅच नाही झालं तर फंक्शन एक्झिक्यूट होत नाही, एरर दाखवतात. अशा पद्धतीनं हा थर्ड जो टाईप आहे तो एक्झिक्यूट करायचा आहे. आणि जो लास्ट आहे फंक्शन विथ आर्ग्युमेंट्स अँड अ रिटर्न व्हॅल्यू, म्हणजे फंक्शनला आर्ग्युमेंट्स पण आहेत आणि रिटर्न व्हॅल्यू पण आहे. म्हणजे फंक्शनला आर्ग्युमेंट्स आणि रिटर्न व्हॅल्यू दोन्हीसुद्धा आहेत. तर प्रोग्रॅममध्ये बघा, हॅश इन्क्लूड stdio.h केल्यानंतर डेटा टाईप मेन्शन केला इंट सम. इंट सममध्ये इंट कॉमा इंट, म्हणजे 2 व्हेरिएबल मला माहीत नाहीत म्हणून 2 पॅरामीटर पास केले का, इंट कॉमा इंट म्हणजे इंटिजरचेच आहेत म्हणून. मग मेनमध्ये सेम बघा, ए बी आणि रिझल्ट डिक्लेअर केले, त्यांचा डेटा टाईप आहे इंटिजर. मग प्रिंटअप केलेला आहे गोइंग टू कॅल्क्युलेट सम ऑफ 2 नंबर्स. मग मेसेज प्रिंट होणार गोइंग टू कॅल्क्युलेट सम ऑफ 2 नंबर्स. प्रिंटअपमध्ये एंटर 2 नंबर्स, एंटर 2 नंबर्स %d ए आणि बीला स्टोअर केलेत. म्हणजे 10 आणि 20 केला तुम्ही एंटर, ते एला आणि बीला गेले का स्टोअर झाले मेमरी लोकेशनला. त्यानंतर रिझल्ट इक्वल टू सम कॉमा सम फंक्शनमध्ये एन बी पॅरामीटर पास केलेत. फंक्शन कॉल केलं सम ए कॉमा बी.
मग आता त्याची बॉडी कुठं आहे लास्टला. सम ए कॉमा बी म्हणजे इंटिजर ए आणि इंटिजर बी लास्टला त्या फंक्शनला जंप झाला. त्यामध्ये आपण रिटर्न ए प्लस बी केलो आहे म्हणजे ए बीची ॲडिशन झाली. ए बीची ॲडिशन होऊन रिझल्टमध्ये स्टोअर झाली. मग आपण द सम इज आणि रिझल्टमध्ये स्टोअर असणारी व्हॅल्यू प्रिंट होणार द सम इज 30. अशा पद्धतीनं हे तिन्ही तुम्हाला आज जे मी 3 घेतलेत टाईप्स आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक घेतलेला, असे तिन्ही तुम्ही स्वतः हे तुम्हाला जे प्रोग्राम्स दिलेले आहेत ते स्वतः तुम्ही सॉल्व करायचे. तुम्हाला जर काही कोणाला शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. हे प्रोग्राम्स तुम्ही स्वतः मशीनवरती एक्झिक्यूट करा. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 डेटा टाईप्स युजर डिफाईन डेटा टाईप्स जे आहेत 4 आहेत, ॲक्च्युली 4 आहेत. आपण प्रिव्हियस लेक्चरला 1 बघितलेला आणि जे रिमेनिंग 3 आहेत ते आपण आजच्या लेक्चरला कंप्लीट केलेले आहेत. तर याच्यावरती दिलेले असाइनमेंट सॉल्व करा. आणि आज आपण इथंच आपलं लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू. Aku